श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आज आठवण झाली म्हणून बोलणार आहे. मध्यंतरी आम्ही ना 18 मार्च म्हणजे आत्ता 2026ला आहे ना जगन्नाथपुरीला गेलो होतो. तो म्हणजे ना योगायोगच असतो बघा. देवाने बोलवल्यावरच आपण जातो. जवळजवळ आम्ही ना 2 वर्ष प्रयत्न करत होतो की जायचं, पण ना काही ना काहीतरी निमित्त यायचं आणि आमचं ते ना कॅन्सल व्हायचं. पण 18 मार्च आमची तारीख फिक्स झाली आणि आम्ही गेलो की हो. जवळजवळ आम्ही घरातले 11-12 जण होतो आणि इतकं छान ना गेलो. मग ते म्हणतात ना देवानेच बोलवायला लागतो आणि आम्हाला खरंच देवाने बोलवलं. मग आम्ही गेल्याच्यानंतर आम्ही फ्लाईटने गेलो होतो. मग भुवनेश्वरला उतरलो, मग तिथून पुरीला, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मस्त त्या दिवशी गेल्यानंतर जरा फ्रेश बीश झालो. दुसऱ्या दिवशी गेलो. आम्ही ठरवलंच होतं की 2-3 दिवस तर मस्तपैकी ना पुरीत राहायचं आणि छानपैकी सगळीकडे फिरून घ्यायचं आणि काय काय जगन्नाथपुरीचं म्हणजे रहस्यमय ते सगळं ऐकायचं आणि डोळ्यात ते साठवून घ्यायचं. तर झालो आम्ही. मग दुसऱ्या दिवस आमचा की मग आम्ही ते झेंडा वगैरे ते उतरवतात चढवतात, आम्हाला तो क्षण पाहायचा होता. मस्तपैकी बरोबर 4:30-4ला तो व्यक्ती, एक नाही 4 जण ते चढतात ते ध्वज काढायला आणि मस्त ते ध्वज काढतात. इतकं म्हणजे ना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. खरं सांगते, इतकं डोळ्यात पाणी येतं ना की ते असे ध्वज काढताना परत ती आरती वगैरे करतात. आपले सगळे जेवढे भाविक असतात त्यांना पण ती आरती वगैरे ते देतात. मग झालो आता आम्ही पाहिलं तिथं कसं आहे नियोजन, कसं आहे. अहो एवढी गर्दी काय सांगता, 4-4 तास तिथं मडेल लाईनला लागायला लागतो. आणि झालं विचार केला की सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, नाही तर यायचं. आम्ही त्या ऑफिसमध्ये वगैरे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चौकशी केली कसं आहे काय वगैरे सगळं. झालं मध्ये काय ते तिकीट पास वगैरे असतं आजकाल, ते सगळीकडेच आहे. आणि झालो आम्ही रूमवर आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो. झालं दुसरा दिवस आता आम्हाला जायचं म्हणजे जगन्नाथांचं दर्शन करायला. आता आम्हाला टेन्शन कसं होईल काय होईल. बरं तिथं तो मोबाईल पण वापरून देत नाही. खायला न्यायचं ना आमच्याबरोबर छोटी छोटी 2 लहान मुलं. म्हटलं नाश्ता फुल करायचा आणि लाईनला लागायचं आणि ते ऑफिसमध्ये जाऊन ते काय तिकीट वगैरे काय देतील VIP वगैरे काय असेल ते घ्यायचं आणि जायचं. आणि जवळजवळ 8 वाजता तुम्हाला सांगते, ज्या दिवशी जायचं त्या दिवशी ठरवलं 8 वाजता. माझी एक मैत्रीण आहे, तर त्यांचं आधी खूप नेहमी म्हणायचे, जवळ वर्षापूर्वी ते म्हणायचे तुम्ही जा जगन्नाथपुरीला, तुमचं सगळं ते करतील, राहायची सोय न्यायची दर्शन वगैरे सगळं करतील. पण कसं आहे ना असं वाटतं नको कोणाला त्रास द्यायला, असं मी पण ठरवलं होतं. आणि योगायोग बघा ना, अहो त्याच व्यक्तीचा 8 वाजता फोन आला आम्हाला. म्हणजे म्हणतात ना ही सगळी जगन्नाथ त्यांचीच कृपा म्हणायची की त्या जगन्नाथानेच त्यांना सांगितलं की फोन करा वगैरे. 8 वाजता फोन आला, म्हणे मॅडम तुम्ही कुठे आहे? म्हटलं आता आम्ही हॉटेलवर आहे आणि आम्ही निघणार आहे मंदिरात. बरं बरं. मग म्हणे कसं आहे काय? तर म्हटलं काही नाही, आम्ही ऑफिसमध्ये गेलो, चौकशी केली असं तसं. आणि ते बोलू सत्याग्रस्ताने काय केलं, आमच्या मोबाईलवर लगेच एक मोबाईल नंबर आला. म्हणे हे बघा म्हणे तुम्हाला एक मोबाईल नंबर पाठवला आहे, तुम्ही तिथं जा, त्यांना फोन करा, ते तुमची सगळी व्यवस्था करतील. आई म्हणलं आता कसं काय करायचं? बरं ठीक आहे. आमचं सगळं नाश्ता बिष्टा झाला, आम्ही तिथं 11:45ला गेलो. तुम्हाला सांगते अक्षरशः ईशान नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी त्याचा तो नंबर दिला होता आम्हाला. अक्षरशः त्या मुलाने इतकं सहकार्य केलं ना आम्हाला. त्यांनी धरून नेलं तिथं सगळ्यांना, म्हणजे काय म्हणतात की आता मला तर नव्हतं, जरा पायाचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी नेलं वगैरे आणि दर्शन वगैरे फार आतमध्ये दर्शन. पण काय होतं ना तिथं ज्यावेळेस आम्ही ते आतमध्ये उभं राहतो ना, म्हणजे आणि इकडून तो एक लोंढा जातो, ते 50-50 जण सोडतात. हे आम्ही इकडून हे इकडून. आणि काय सांगू तुम्हाला, सोडल्याच्या नंतर इतका मला ते दर्शन इतकं छान मिळालं. समोर जगन्नाथपुरी, माफ करा बरं का कावळा उरतो, कारण त्याचा टाईम आहे हा. त्याला चपाती टाकत असते, 1-1.5चा टायमिंग आहे, तो ओरडते, त्याचा जरा आवाज येईन तुम्हाला. आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना पाहिलं, इतकं डोळ्यात पाणी आलं ना काय सांगू.
खूप डोळ्यात पाणी आलं. बरं आम्ही आतमध्ये गेलो ना, सगळे कुणी कुणाकडे कोण आमच्या घरचे सगळे पांगले गेले तिथं. आणि पांगले गेले. आम्ही मग बाहेर आलो तर सगळे आम्ही बाहेर भेटलो. पण तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते. आता मी ती वस्तू माझ्या देवाऱ्यात ठेवली. सकाळी पूजा केली की हलवायचं नसतं ना, पण माझ्या भावाच्या हातामध्ये ते आतून गुरुजी असं तुळशीचं ते एक घेऊन आले प्रसाद आणि माझ्या त्या भावाच्या हातात दिला. तर त्याच्यामध्ये ना इतका सुंदर त्याने तो प्रसाद दिला, म्हणजे खरंच की त्यांनी एक आम्हाला काय म्हणतात दर्शन आणि आम्हाला आशीर्वादच दिला सगळ्यांना. तर त्याच्यात अशा त्या 3 वस्तू म्हणजे त्यांनी ते दिलं, असं चावी टाईप वगैरे. तर माझ्या भावाने एक मला दिली, एक माझा धाकटा आहे त्याला दिली त्याच्या देवाऱ्यात, आणि त्याच्या देवाऱ्यात असं आमच्या तिघांच्या जवळ ठेवली. म्हणजे बघा, त्यावेळेलासुद्धा माझी आई नेहमी म्हणायची बरं का, की माझी मुलं पण ना जगन्नाथांसारखीच आहे. एक जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा असे. म्हणजे मला 2 भाऊ आहे आणि मी 1 बहीण. मी मोठी आहे, माझ्याहून एक अजून आहे आणि त्याच्याहून एक धाकटा. तर मी आणि धाकटा भाऊ म्हणजे आम्ही असं गेलो होतो. पण तो प्रसाद मिळला म्हणजे केवढं भाग्य बघा ना माझ्या भावाचं. आणि बरं माझी मुलगी, तिला नारळ दिला असं ओटीमध्ये. तिथून ते जे दुसरे गृहस्थ गुरुजी आले त्यांनी नारळ दिला. तिने मला सांगितलं आणि बघ म्हणे मम्मी मला असं म्हटलं, बघ एवढ्याच्यात तुम्हाला प्रसाद मिळाला, तुम्हाला दिला, अजून तुम्हाला काय पाहिजे म्हटलं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आता आज जगन्नाथ त्यांचा रथ ते निघणार आहे. एक आठवण आली मला म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटली. पण खरंच तो अनुभव आहे ना इतका म्हणजे इतका हे ना, तिथून आल्यानंतर आमचं खरंच खूपच छान झालं. दर्शन झाल्यानंतर खूप छान. बरं आणि तिथून काय आणलं माहिती आहे का, हे बघा, हे आहे ना जगन्नाथपुरीला घेतलं ना गेलो ना तर हे आणायचं असतं. तर आज मी काय करणार आहे, हा म्हणजे माझा व्हिडिओ हा हे दाखवते तुम्हाला. दिसतंय का बघा, दिसते ना. आणि दुसरं आहे ना, हे निर्माल्य मिळतात बघा तिथं. तर ह्याच्यामध्ये ना तांदूळ असतात बघा. तर ते तांदूळ आपण आणायचे, म्हणजे ते देवाचे तिथले. आणि ते 2-3 दाणे आपण ज्यावेळेस आपण घरी प्रसाद वगैरे करू ना, त्या प्रसादात ते भातामध्ये ते टाकायचं. पण ही वस्तू आहे ना म्हणतात ही आणायचीच बघा तिथून ही. कारण ही आणली ना आपल्या घरामध्ये ठेवायची म्हणजे खूप चांगलं असतं. तर तिथं खूप जण घेत होते, मी पण घेतली. जर तुम्ही कधी गेले तर ह्याला वेताची छडी म्हणतात. आणि ह्या निर्मल्या ह्या आवर्जून तुम्ही तुमच्या घरी आणा बघा, आपल्या म्हणजे देवासाठी. आणि माझं कसं असतं, आपण कुठं गेलं की काहीतरी खरेदी करतो. तर मी आहे ना हा एक देवासाठी तांबे आणलं आहे बघा. आता ह्याच्यावर तुम्हाला नाव दिसते का नाही मला माहिती नाही आहे. जगन्नाथ म्हणून ह्याच्यावरती नाव आहे. देवासाठी आणलं आहे मी, तो असाच ठेवण्यासाठी बघा. तर कधी गेले ना तर ह्या गोष्टी आवर्जून घ्या. आणि तिथला प्रसाद तो इतका छान आहे ना, काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर प्रसाद आहे बघा तिथला. तर अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिले तर जरा थांबा, थोडासा व्हिडिओ हलवून. तर जरा एकच मिनटं. हे बघा, हे एक आहे बघा. आता तुम्हाला कसं दिसतं माहिती नाही मला. हे बघा, तर हे असं आणलेलं आहे बघा. दिसते का हे जगन्नाथपुरी. तर हे एक तिथून मी आणलेलं आहे बघा. आणि कसं असतं आपल्या घरच्यांना हे म्हणजे आपले पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी आपण त्यांना ते एक एक देऊ शकतो. तर असं ते आहे. तर मला काय म्हणायचं आहे की म्हणतात ना, देवाने बोलावल्याशिवाय आपण जात नाही बघा. हे खरंच खरे. मी 2 वर्ष आम्ही हे केलं आणि शेवटी ती वेळ आलेली आम्ही जगन्नाथपुरीला गेलो. त्याचं आमच्या खराडी गावातून पण रथयात्रा निघणार आहे बघा जगन्नाथांची. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. श्री स्वामी समर्थ.